नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा या आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज आपल्याला मसाल्याची भाजी करायची आहे. ती भाजी म्हणजे डबोकोडे. आपली खानदेशातला प्रकार आहे हा डबोकोडे भाजी. आता त्याच्यासाठी मी हे चण्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे, हे आपल्याला लागणार आहे. ही लाल चटणी पण आपल्याला लागणार आहे. हिंग घेतला आहे. ही धण्याची पूड घेतला आहे. हे गरम मसाला घेतला आहे, काळा मसाला म्हणून. हे कढीपत्ता, खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर, हा भाजलेला कांदा, 2 कांदे होते, हा भाजलेला कांदा आणि या डाळ्या. एवढं साहित्य घेतलं आहे. हे गरम पाणी ठेवलं आहे आपण भाजीसाठी. चला तर मग आता मसाला वाटून घेऊया. हे मिक्सरचं भांडं घेतलं. खोबरं, थोडा लसूण, हा आपला जो गरम मसाला आहे, काळा मसाला म्हणता याला, हा 2 चमचे आहे. आता हे वाटण करून घेऊ. पहिले ना मसाला वाटून घेतला आपण, काळा मसाला हा या भांड्यामध्ये काढून घेऊ पहिले. आणि हा आपल्याकडचा स्पेशल मसाला आहे, घरी तयार केलेला. हो, मसाल्याच्या भाजींमध्ये वापरते मी. 1 वर्षभर टिकणारा असतो तो. करून घे. त्याच्यासाठी या डाळ्या घेतल्या आहेत. हा कांदा घेतला आहे. हे अद्रक घेतला आहे. ते जवळजवळ अर्धा इंचाच्या बी पुढे आहे, 1 इंच म्हणाल तरी चालेल. लसूण घेतली. ही कोथिंबीर हिरवी होईल म्हणून थोडी चवीपुरती वाटून घेणार आहे इथे. आता हे वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. हा मसाला दळून घेतला आपण. खूप असा सुंदर असा बारीक मसाला. ही कढई ठेवून घेतली आहे गॅसवर. आणि आता गॅस सुरू करून घेते. या मोहरी टाकून घेतल्या. तेल तापून गेलं आपलं चांगलंच. त्याच्यामध्ये एखादी 2 कळी लसूणची टाकून घेते परत. आणि हा एक अर्धा चमचा हिंग टाकून घेतला. मसाला टाकून घेऊ, जो आपला खोबरं आणि मसाला मी तयार केला आहे. आणि याच्यामध्ये जो आपला दळलेला कांदा, लसूण, जो मसाला आहे नंतर तो पण टाकून. हे सगळ्या वस्तू आपण आधीच भाजून घेतल्या आहेत. त्यांना काही जास्त शिजवायचं काम नाही आहे. मी टाकून घेते. आणि मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून हे पाणी पण टाकून घेऊ. आता आपला मसाला आहे ना तो शिजणार आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते. मिठात मसाला शिजल्यावर भाजीला जास्त चव येते अजून, म्हणून मसाल्यातच मीठ टाकून घ्यायचं. तुम्हाला वाटलं तर नंतर टाकू शकता. आता आपला मसाला शिजेपर्यंत आपण हे चण्याच्या डाळीचं पीठ मोडून घेणार आहोत. चटणी टाकून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये हिंग टाकून घेते अर्धा चमचा. डाळीचं पीठ आहे ते हिंग टाकलाच पाहिजे. हळद टाकून घेते थोडी. आणि आपलं हे धना जिरे पूड आहे ना हे टाकून घेते. हे चवीपुरतं मीठ टाकून घेते. भाजीत मीठ आहे म्हणून कमीच टाकायचं याच्यामध्ये. मस्त पीठ
मोडून घेऊ. हे पीठ काढून घ्यायचं आहे आपल्याला. जसं पीठ काढून घ्यायचं आहे आणि हे आपलं असं भाजीला तेल सुटलं आहे. हे भाजीला असं तेल सुटलं आहे. तर मग आता आपल्याला त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे. जे गरम पाणी केलं आहे ना आपण ते टाकून घ्यायचं आहे. याला तुम्ही ग्रेव्ही म्हणता मला वाटतं, आणि मसालाही म्हणतो, ग्रेव्ही म्हणतो. आणि याच्यात आता हे गरम पाणी टाकून घेतो. आपल्याला जेवढं लागलं तेवढंच टाकायचं आहे. तो नाहीतर मग बाजरीचं पीठ चांगलं लाल जर भाजून पातळ करून या भाजीत टाकून देतो, म्हणजे हिला घट्टपणा येतो. पण मी काय केलं आहे, याच्यात डाळ्या वाटल्या आहेत म्हणून याला घट्टपणा ऑलरेडी आहेच. आता हे उकळले का आपण याच्यात डुबुकोडे टाकून घेणार आहोत. उकळले आहे आणि त्याच्यात आता थोडं तेल टाकून घेणार आहे मी, असं एवढं. ही भाजी आपली उकळते आहे आणि मोठ्या गॅसवरच राहू द्यायची आहे. हिला असे छान असे छोटे छोटे असे वडे सोडून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये. आणि याला डुबुकोडे असं म्हणतात आमच्याकडे. मला तर वाटतं का म्हणत असतील, ही भाजीची जी आमटी असते, जो सहार असतो त्याच्यामध्ये असे वडे सोडल्यावर डुक्कन असा आवाज येतो म्हणून त्यांना डुबुकोडे असे म्हणत असावे. असे छान डुबुकोडे सोडून घ्यायचे. पीठ थोडं घट्टच ठेवायचं, जास्त पातळ नाही करायचं. ही आमच्याकडची जुनी रेसिपी आहे. दोन माणसांच्या मध्ये जरी कोणी बोलत असलं ना आगाऊपणा करून, माहिती नसताना, तर त्याला आमच्याकडे म्हणता काय डुबुकोडे सोडतोय मध्ये मध्ये. या भाजीवरनं त्याला असं म्हणत असतात. तर ते जाऊ द्या, मजाचा भाग आहे तो. पण डुबुकोड्यांची भाजी कोणी पाहुणे आले, घरात जरी काही भाजीपाला नसला पूर्वीच्या काळी, आता तर असतो आणि खेड्यात अजूनही नसतो, असला तर तो शेतात असतो, म्हणून पटकन अशी डुबुकोड्यांची भाजी खायला मजा येते. आणि पटकन अशी डुबुकोड्यांची भाजी बाया करून टाकतात घरीच. खूपच छान. आणि ह्या भाजीसाठी काही जास्त साहित्यही लागत नाही. फक्त आपला जो घरात काळा मसाला असतो ना, गरम मसाला, तोच लागतो. कांदा लसूण ते तर सगळं घरातच असतं. म्हणजे एकच अर्थ की या सगळे साहित्य घरात उपलब्ध असतं आणि पटकन असं भाजी बनवता येते आपल्याला. आता ही भाजी उकळते आहे. अशी छान अशी भाजी तयार झाली आपली. जे काही आपण जे डुबुकोडे सोडले होते मध्ये, ते असे छान असे शिजून गेले आहेत बघा. छान शिजून गेले आहेत डुबुकोडे आपले. ही भाजी खायला पण चवदार असते आणि बनवायला पण झटपट अशी असते. आणि खायला तर एवढी चवदार असते, जे आपण जे डुबुकोडे सोडलेले असताना बेसन पिठाचे जे आमटीमध्ये, त्यांची चव पूर्ण उतरून जाते या भाजीमध्ये, सारमध्ये, आणि खूप सुंदर लागते मग खायला. चला तर आता भाजी भाकरी जे काही आहे ना ते करून घेऊ. ही भाजी आपल्याला भातासोबत, भाकरीसोबत आणि पोळीसोबत, आणि खायला पण तेवढीच चविष्ट असते, बनवायला पण तेवढीच झटपट आहे. तर मग मी आता भाकरी किंवा पोळ्या करून घेते, मग जेवायला घेते. ही झाली आपली डुबुकोड्याची आमटी. खूप सुंदर अशी, करायला सोपी आणि खायला स्वादिष्ट, झटपट अशी. किती छान तर्री आली आहे बघा. तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. काळजी घ्या स्वतःची.